कुटुंबामध्ये कर्तबगार मुलगा जो असतो त्याच्यावरच बापाची भिस्त असते ना शेवटी, की एका बाजूला दक्षिणेला निजाम आणि उत्तरेला बादशाह, या दोघांमध्ये माळवा जिंकून पाचर ठोकायची. की जो गती ग्राह गजेंद्र की, सौ गती भई जनाहू आज, बाजी जात बुंदेल की, राखू बाजी लाज. म्हणून शंपतराय आणि त्यांची राणी लाल कुंवर हिनं स्वतःच्या पोटामध्ये कट्यार खोसून दोघांनी आत्महत्या केली. प्रकाश पुरुष असावा तसा हा राजा होता. म्हणजे ज्योतीनं ज्योत पेटवावी असं ते व्यक्तिमत्व होतं. हाँ हाँ लक्ष्मी कहे, ची कहे गजराज, पहिले गोली लगत है, पीछे होत आवाज. बाजीरावांच्या हयातीमध्ये ती जहागीर मला मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा स्वार्थी विचार किंवा दुराग्रह बाजीरावाने दाखवला. बुंदेलखंड बाजीरावांमुळे वाचला, अन्यथा तो दुसरा रोहिलखंडच तयार झाला असता तिथे. कारण दाभाड्यांची जी निष्ठा होती ती तळ्यात मळ्यात अशी निष्ठा होती. थोडक्यात सांगायचं तर शाहू महाराजांचं राज्य दुसऱ्यांदा निजामाने पणाला लावलेलं होतं. राजकारणामध्ये भराभर वर जात आहेत, शिखरावर फार काळ तुम्हाला राहता येत नाही, पण टिकून राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. ह्या लखलखत्या तलवारी आहेत, प्रत्येकाची कुवत किंवा योग्यता एक स्वतंत्र राज्य उठवावं अशी ही कुवत होती. पण या तलवारी पोटात घेणारा अजस्र म्यान म्हणजे शाहू महाराज. त्र्यंबकरावांना महाराज अशक्त वाटायला लागले, पण त्यांनी बाजीरावांच्या रूपामध्ये एक सिद्धास्त खड्ग सज्ज करून ठेवलेला आहे याची त्यांना कल्पना नव्हती. हत्तीला त्यांनी ठाणबंद केलं होतं साखळ्या लावून, तो पळून जाऊ नये म्हणून. लढाई जिंकली, पण बाजीराव अडचणीत होते. प्रश्न बाजीरावांचा नव्हताच, शाहू महाराजांच्या अस्तित्वाचा होता. निजामाने केलेलं हे दुसरं कारस्थान हे बाजीरावाने हाणून पाडलं. सवयीची लढाई हा पेशव्यांच्या वर्चस्वाचा जो इतिहास आहे त्याच्यामधला एक मैलाचा दगड ठरलेली ही लढाई आहे. स्वराज्याचा हा उद्योग आहे, हा काय तुमच्या आणि आमच्या स्वार्थाचा उद्योग नाही आहे. उठा श्रीमंत, ही एक कुणबट नाही आलं तर आपलं कार्य अडणार आहे का? नमस्कार. मागच्या भागात आपण देवयोद्धा आणि बाजीराव पेशवे यांच्याबद्दल चर्चा करत होतो, पण तो भाग मोठा होऊ नये म्हणून आपण त्याला मध्ये थांबवलं होतं. पुढची चर्चा या भागात आपण कंटिन्यू करणार आहोत. पालखेडची एवढी मोठी लढाई झाली, एवढं मोठं ते युद्धाचं रणांगण होतं, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गुजरात सगळा व्यापला होता त्यांनी. त्याच्यानंतर सर म्हणजे अस्तित्वाची लढाई होती पालखेडची लढाई. होय. पण त्याच्या पुढची जी लढाई होती जी मायव्यात झाली, मायव्यात आपण नर्मदा पार करून बरेचदा बाजीरावांचं सैन्य किंवा त्याच्या आधी पण जाऊन आलेलं होतं. पण ही अमजेराची लढाई जी होती ती त्याचं काय महत्व होतं? म्हणजे मुघलांचा प्रदेश जिंकून घेण्यासाठी झालेली ही पहिली लढाई होती असं वाटतं? नाही, मराठ्यांनी म्हणजे ही प्रदेश जिंकण्यासाठी लढाई नव्हती. म्हणजे मराठ्यांचा जो अंमल होता तो अंमल म्हणजे चौथाही सरदेशमुखी बसवण्याचा अंमल होता, वसूल घेण्याचा अंमल होता. प्रदेश बादशाचाच ठेवला मराठ्यांनी, पण कार्यकारी प्रमुख जे आहेत किंवा कार्यकारी जो अधिकार आहे तो मराठ्यांनी स्वतःकडे घेतला. तर असं झालं, या माळव्याच्या जी अमझेऱ्याची लढाई होती, काय झालं होतं की छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये एक म्हणजे चर्चा अशी झाली. दोन गट होते, दोन मतप्रवाह होते. एक मतप्रवाह असा होता की दक्षिण आधी जिंकावी, उत्तरेकडे आत्ताच जाऊ नये. बाजीरावांचा आग्रह उत्तरेकडे जाण्याचा होता. आता हा आग्रह बाजीरावांचा का होता? कारण बाजीरावांनी 2 स्वाऱ्या केल्या कर्नाटकमध्ये. त्या 2 स्वाऱ्यांचा अनुभव फारसा काही चांगला नव्हता. पहिली गोष्ट अशी होती की दख्खनमध्ये बरीच वर्ष हा औरंगजेब ठाण मांडून बसल्यामुळं दख्खन ही ओरबाडली गेली होती. आणि दुसरं असं की बाजीरावांना हे जाणवत होतं की दख्खनेचा अधिकार शाहू महाराजांना आपले मानसपुत्र फत्तेसिंग भोसले यांना द्यायचा आहे. आणि श्रीनिवासराव प्रतिनिधींचा सुद्धा दक्षिणेत जायला थोडा विरोधच होता. त्यामुळं बाजीरावांनी यांच्याशी कुठे झगडे करत बसता, त्यामुळं बाजीरावांनी तो स्वतंत्र मार्ग निवडला. आणखी एक कारण असं होतं की शाहू महाराजांना कर्ज झालेलं होतं आणि कर्जफेडीचा तगादा त्यांनी बाजीरावांच्या मागे लावलेला होता. आता बाजीरावांच्याच मागे का?
तर हे बाकीचे जे प्रधान आहेत हे कर्ज फेडू शकणार नाही हे त्यांना माहिती होतं. कुटुंबामध्ये कर्तबगार मुलगा जो असतो त्याच्यावरच बापाची भिस्त असते ना शेवटी. तर ते अशा म्हणून बाजीरावांचे ते मागं लागले होते. बाजीरावांची रणनीती अशी होती की एका बाजूला दक्षिणेला निजाम आणि उत्तरेला बादशाह, या दोघांमध्ये माळवा जिंकून पाचर ठोकायची अशी बाजीरावांची नीती होती. त्यामुळे त्यांना माळवा ताब्यात घ्यायचा होता. आता त्यावेळी हा माळव्याचा जो सुभेदार होता त्याचं नाव होतं गिरीधर बहादूर आणि त्याचा एक चुलत भाऊ त्याच्याबरोबर होता, त्याचं नाव होतं दया बहादूर. आता हे जे घराणं आहे हे अलाहाबादेचं मूळ घराणं आणि हे नागर ब्राह्मण होते. तिकडचे ते नागर ब्राह्मण. ह्यांचा जो मूळ पुरुष होता त्याचं नाव गिरीधर बहादूर. त्याला 2 मुलं, एक दयाराम, दुसरा शबिलाराम. या दयारामचा मुलगा गिरीधर बहादूर आणि छबिलारामचा मुलगा हा दया बहादूर, जे आता माळव्याचं शासन चालवत होते. याला गिरीधर बहादूरला हे मुलांच्या राजकारणामध्ये खूप आधीपासून हे घराणं होतं. तर या गिरीधर बहादूरला कोणी नेमलं तर जयपूरचा राजा सवाई जयसिंग आणि साम्राज्याचा जो मीर बक्षी होता खान दौरान, ह्या दोघांची जवळीक होती. त्यांनी बादशाहकडे शिफारस करून ह्या गिरीधर बहादूरला आणि दया बहादूरला नेमलं. म्हणजे ती कधी नेमणूक केली? 12 जून 1725 रोजी ती नेमणूक केली. आता ह्याच्यामध्ये काय, गिरीधर बहादूर म्हणजे दोघं जरी भाऊ असले तरी त्यांच्या गुणवैशिष्ट्य अशी होती. गिरीधर बहादूर हा महसुली बाबीत निष्णांत होता, तो करडा कारभारी होता. आणि दया बहादूर हा तलवारबाजी आणि सेनापती म्हणून बऱ्यापैकी काम करू शकत होता. जयसिंगाचा हेतू काय होता गिरीधर बहादूरला नेमण्यामागे? का त्यालाच नेमलं त्यानं बादशाला सांगून? कारण निजामाचा माळव्यावर डोळा होता आणि जयसिंगाचा सुद्धा माळव्यावर डोळा होता. जयसिंगाला माळव्यामध्ये आपला प्रभाव पाहिजे होता, पण आपल्या शक्तीच्या बळावर बादशाच्या ताब्यातून आपण माळवा घेऊ शकणार नाही याची त्याला कल्पना होती. म्हणून तो मराठ्यांना झुकतं माप द्यायचा. म्हणजे मराठ्यांनी आत आलं तरी त्याचं फारसा विरोध करू नये वगैरे असं मत होतं. त्यानं गिरीधर बहादूरला ताकीद केली होती की मराठ्यांना शक्यतो विरोध करू नको. माळव्यामधले जे राजपूत राजे, जमीनदार, जहागीरदार होते त्यांनाही त्रास देऊ नको, कारण ते जयसिंगाला आपल्याकडे वळवून घ्यायचे. हा गिरीधर बहादूर आला आणि त्यानं नेमकं उलटं काम सुरू केलं. त्यानं मराठ्यांचे कमावीजदार हाकलायचे, त्यांना काढून लावायचं, अशा पद्धतीचे उद्योग सुरू केले. तो हे बघत होता की धार आणि मांडू हे उदाजी पवारांनी आपल्या ताब्यात घेतले. इंदूरला मल्हारराव होळकरांनी ठाण मांडले आणि राणोजी शिंदे हळूहळू आता उज्जैनकडे सरकायला लागले. ही सगळी महत्त्वाची स्थळं जर यांनी घेतली तर हे सुभ्यांमध्ये राहिलं काय? त्यामुळं गिरीधर बहादूरनी आणि दया बहादूरनी तो विरोध सुरू केला. ह्या सरदारांना, माळव्यामधल्या बाजीरावांच्या सरदारांना अजून फारशी फौज नव्हती, सुरुवात होती. त्यामुळे त्या गिरीधर बहादूरशी तोंड देण्याइतकी सैनिकी शक्ती किंवा सामर्थ्य हे त्यांच्याकडे नव्हतं. आणि दुसरं काय झालं होतं की हे दाभाडे, गायकवाड, कंठाजी कदमबांडे ही जी मंडळी होती ज्यांना गुजरात दिलेला होता, ती अधूनमधून माळव्यात हात मारायला लागली. या सरदारांनी बाजीरावांना विनंती केली की श्रीमंत तुम्ही स्वतः आलं पाहिजे माळव्यामध्ये. बाजीरावांना वेळ नव्हता. त्यावेळी कर्नाटकच्या स्वाऱ्या सुरू होत्या आणि निजाम डोकं काढायला लागलेला होता, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता होती. बाजीरावांनी ही जबाबदारी चिमाजी आप्पावर सोपवली. चिमाजी आप्पा सोबत फौज घेऊन निघाले. नर्मदा त्यांनी ओलांडली. काय झालं होतं की हा दया बहादूर म्हणजे पैशाच्या वसुलीसाठी तिथल्या माळव्यातल्या जमीनदारांना, राजांना खूप छळ केला, त्याने त्रास दिला. असाच एक जमीनदार होता, त्याचं नाव होतं नंदलाल मंडलोई. तो नंदलाल मंडलोई त्यानं खूप त्रास झाल्यानंतर तो आला मराठ्याकडे, सगळी माहिती त्यानं दिली. चिमाजी आप्पा यांनी नर्मदा ओलांडली आणि नर्मदा ओलांडल्यानंतर
पुढे विंध्य पर्वत लागतो. तो म्हणजे पर्वत ओलांडायला 2 घाट आहेत. एक आहे तो आमजेरा घाट आणि दुसरा आहे तो मांडू घाट. त्या मांडू घाटाला भैरव घाट असंही म्हणतात. आता त्या भैरव घाट किंवा मांडू घाट जो आहे तो जरा चढायला कठीण आहे. घोडदळाचे वगैरे हालचाली व्यवस्थित होऊ शकत नाहीत. आमजेरा घाट त्या तुलनेने सोपा आहे. या दया बहादरनी आणि ह्या गिरीधर बहादूरनी अशी चाल खेळली की तो अवघड घाट आहे, तिकडून काही मराठे येणार नाहीत. पण तरीसुद्धा आता तो घाट चढून गेला ना की त्या माथ्यावर घाटमाथ्यावर सोनगड नावाचा एक किल्ला आहे. तो घाट रोखण्यासाठी तिथे एक त्या सोनगडमध्ये त्यानं फौज ठेवून दिली. खरी तयारी त्यानं केली आमजेरा घाटात. आमजेरा घाटाच्या वरच्या बाजूला मराठ्यांना दिसणार नाहीत अशा पद्धतीनं त्यानं सगळ्या तोफा वगैरे लावल्या. सैन्य तिथं सज्ज करून ठेवलं. पण त्या भागातला नंदलाल मंडोई हा जाणकार होता. त्यानं आप्पाला सांगितलं की हा सापळा आहे, याच्यामध्ये सापडू नका. मांडू घाट किती अवघड असला तरी त्याच घाटाने तुम्ही जा. आणि मग आप्पा मांडू घाटाने गेले. आणि स्वाभाविक आहे, मांडू घाटामध्ये फारसं सैन्य नसल्यामुळे तो मारून ते पलीकडे गेले. ते नालच्याला आले. आता असं आहे बघा, म्हणजे कशी आमजेराला ह्याचं सगळं सैन्य आहे. आप्पा त्याच्या पिछाडीला उगवले. दुसरा घाट पार करून त्याच्या पिछाडीला. हां, त्यामुळे झालं असं की सगळ्या तोफा वगैरे एका दिशेला तोंड करून त्यानं मांडलेली आहे. ती सगळी मांडणी विस्कटली. त्या तोफा काढायला सुद्धा त्याला वेळ मिळाला नाही आणि धावत पळत तो सैन्य घेऊन आप्पांच्या मदतीला आला. मग तो जी लढाई झाली, धार आणि अमजेरा या दोन्हीच्या मध्ये एक तिरळा नावाचं गाव आहे. हा सगळा भाग मी फिरून पाहिला. त्या तिरळ्याला ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये 29 नोव्हेंबर 1728 रोजी हा गिरीधर बहादर आणि हा दया बहादर ही दोघंही कापले गेले आणि माळव्यामध्ये अधिकार स्वतः सुभेदार मारले गेले. सुभेदारच कापले त्यांनी. झालं. ह्या माळव्यासरीचा फायदा काय झाला? एक म्हणजे ह्या लोकांचा जो मोठा अडथळा होता तो मराठ्यांच्या मार्गातला दूर झाला. त्याच्यानंतर उज्जैन आणि शिरोंज ही वगळता सगळा माळवा मराठ्यांनी लुटला. नेमाडचा जवळजवळ 200 मैलाचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. आणि त्यांना अनुकूल झालेली घटना अशी घडली की तो गिरीधर बहादर आणि दया बहादर मारले गेल्यानंतर याचा मित्र असलेला सवाई जयसिंग त्या माळव्यावर नेमला गेला. आणि माळवा ताब्यात घेऊन जो हेतू होता बाजीरावांचा की ते निजाम आणि बादशाह याच्यामध्ये पाचर ठोकायची, तो हेतू साध्य झाला. अशी ही माळव्याची लढाई. माळवा हातात आलाच, पण त्याच्यानंतरच काही दिवसात बाजीरावांना थेट बुंदेलखंडातनं पत्र आलं जे राजा छत्रसालाचं. आणि ती पत्रही छान त्यांनी लिहिलं पण की जग द्वयी उपजे ब्राह्मण भृगू और बाजीराव उंढाई राजपुतिया इंढाई तुर्काव. बरोबर. म्हणजे जगात खरे 2च ब्राह्मण जन्मले, एक परशुराम, भृगू म्हणजे परशुराम, आणि दुसरं बाजीराव. एकानी क्षत्रियांचा अंत केला आणि दुसऱ्यानी तुर्कांचा. पुढे ते म्हणतात की जो गती ग्राह गजेंद्र की सौ गती भई जनाहू आज बाजी जात बुंदेल की राखू बाजी लाज. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी बाजीरावाला पत्र लिहिलं. सर हे राजा छत्रसाल जे होते ते स्वतः इकडे आले होते, महाराष्ट्रात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर काही दिवस त्यांनी वेळ घालवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वतःची तलवार भेट दिलेली होती. म्हणजे हा माणूस काय सामान्य माणूस नव्हता. त्या माणसानी बाजीरावांना एवढ्या मोठ्या म्हणजे अशा पदव्या देणं किंवा इतकं त्यांची हे करणं आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना बोलवून घेणं ही काही सामान्य घटना नव्हती. तर ह्या बुंदेलखंडाच्या सगळ्या स्वारीबद्दल आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्या आधी थोडा आपण महाराजा छत्रसालांचा थोडक्यात इतिहास जाणून. महाराजा छत्रसाल हे चंपतराय बुंदेले म्हणजे हा जो वीर होता बुंदेलखंडातला, त्याचा हा 4था मुलगा. चंपतरायाला 5 मुलं होती. एक शालिबहन, दुसरा अंगदराय, तिसरा रतनसिंग, 4था छत्रसाल आणि 5वा गोपाल, अशी ही 5 मुलं होती. काय झालं होतं की औरंगजेबाच्या काळामध्ये या छत्रसालाला म्हणजे मारण्यासाठी किंवा त्याला
त्याला शरण आणण्यासाठी, कैद करण्यासाठी वगैरे म्हणा औरंगजेबाने फौज पाठवली. आता ही जी फौज आहे तर ही फौज त्यानं मोगलांची फौज पाठवली नाही. तो असंच करायचा, म्हणजे राजपूतांचा काटा काढायचा तर राजपूत, मराठ्यांचा काटा काढण्यासाठी मराठे. तर त्याच बुंदेलखंडातले राजपूत राजे त्यानं चंपतरायावर पाठवले. चंपतराय आपली राणी लालकुमार हिला घेऊन जीव वाचवण्यासाठी पळत सुटले आणि चंपतरायांचा पाठलाग झाला. ज्यावेळी हे शत्रू जवळ आले त्यावेळी त्यांच्या हाती लागू नये म्हणून चंपतराय आणि त्यांची राणी लालकुमार हिनं स्वतःच्या पोटामध्ये कट्यार खुपसून दोघांनी आत्महत्या केली. त्यावेळी छत्रसाल त्यांच्याबरोबर नव्हता. ही 1661ची घटना आहे. यावेळी छत्रसालाचं वय फक्त 12 वर्षाचं होतं. छत्रसालांचा जन्म 5 मे 1649 असा आहे. आणि या 12 वर्षाच्या मुलाला नातेवाईकांनी सुद्धा आधार दिला नाही. सख्ख्या बहिणींनी सुद्धा औरंगजेबाच्या धास्तीनं त्याला घरामध्ये येऊ दिलं नाही. असा हा मुलगा, त्याचा भाऊ अंगदराय आणि ते दोघं, त्यांनी आता मोगलांची नोकरी करण्यासाठी पर्यायच नाही ना. आणि ते साल होतं 1665. आणि हा मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांवर चालून निघालेला होता. हे मिर्झा राजाकडे गेले, नोकरी मागितली आणि मिर्झा राजांनी त्यांना आता शिवाजी महाराजांवर चालून जायचं म्हणजे जेवढी मिळतील तेवढी लढाऊ माणसं त्याला पाहिजेच होती. छत्रसाल त्याच्या सैन्यात सामील झाले. पुरंदरचा जो विडा आहे जिथे मुरारबाजी लढले त्या विड्यामध्ये छत्रसालांनी फार चांगली कामगिरी केली. नागपूरकडे ज्यावेळी फौजा गेल्या तिथेही छत्रसालांनी खूप चांगली कामगिरी केली. तर एका लढाईमध्ये छत्रसाल जखमी झाले आणि ते पडले. मिर्झाराजा जयसिंगांनी त्यांना दिलेर खानाच्या हाताखाली दिलेलं होतं. ही मोगल फौज जखमींची अजिबात पर्वा न करता निघून गेली आणि छत्रसाल शेवटी उठले आणि स्वतःची जखम स्वतः बांधून. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या लोकांची चाकरी करणं व्यर्थ आहे. आणि त्यावेळी आग्र्याच्या कैदेतून हातोहात शिवाजी महाराज औरंगजेबाला हातावर तुरी देऊन निष्ठून ते महाराष्ट्रात आलेले होते आणि सगळीकडे त्यांचं नाव गाजलं. छत्रसालाला वाटलं की नाही, चाकरी करावी तर या राजाची करावी, म्हणून छत्रसाल महाराजांकडे आले. म्हणून महाराजांकडे ते आले. महाराजांनी बघितलं त्याला, अतिशय पाणीदार असा हा 16-17 वर्षाचा मुलगा. त्यांनी चाकरी मागितली. महाराजांनी त्याला सांगितलं की राजाजी, आमची चाकरी कराल तर एक सरदार व्हाल, पण तुमचं तेज आणि पाणी असं आहे की बुंदेलखंडात जाऊन तुम्ही स्वतःचं राज्य का उभं करत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली म्हणजे एक तलवार त्यांना भेट दिली. महाराज म्हणजे प्रकाश पुरुष असावा तसा हा राजा होता. म्हणजे ज्योतीनं ज्योत पेटवावी असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि छत्रसालांनी ते अलौकिक दैदिप्यमान आणि दिव्य दर्शन घेतलं महाराजांचं आणि ती तलवार घेतली, महाराजांचा संदेश उरात साठवला आणि ते बुंदेलखंडात आले. बुंदेलखंडामध्ये आपलं राज्य त्यांनी निर्माण केलं. औरंगजेबाने साधारणपणे तुम्हाला सांगतो 25 तरी सरदार पाठवले असतील, मोठे मोठे. सगळ्यांना छत्रसालांनी पराभूत केलं, कोणाचीच मात्रा चालली नाही. छत्रसालांनी आपला म्हणजे राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी अनेक लग्न केली, म्हणजे अनेक म्हणजे राजकन्यांशी लग्न केली, स्त्रियांशी लग्न केली. त्यांना 52 मुलं होती. छत्रसालांना 52 मुलं होती, पण हे अर्थात राजकीय सोय म्हणून त्यांनी ते केलेलं होतं. छत्रसालांचं जे म्हणजे राज्य होतं त्या आणि एक मुस्लिम पत्नी होती, इराणी मुस्लिम पत्नी होती. त्या मुस्लिम पत्नीच्या पोटी खान जहान, शमशेर खान आणि मस्तानी अशी ही 3 मुलं छत्रसालांना झालेली होती. छत्रसाल हे गुरु प्राणनाथांचे शिष्य होते, ते प्रणामी पंथी होते. आता हा प्रणामी पंथ काय आहे हे सगळं मी देवयोद्धामध्ये सविस्तर दिलेलं आहे. छत्रसालांच्या राज्यामध्ये 12,127.1 गावं होती आणि त्या सगळ्या त्यांच्या राज्याचं उत्पन्न होतं 1,61,14,306 रुपयाचं उत्पन्न होतं.
आता ही छत्रसालांना मदतीला बाजीरावांना बोलवायची वेळ का आली? कारण त्यांच्यावर महम्मद खान बंगश नावाच्या एका मोगल सुभेदाराने हल्ला चढवलेला होता. हा बंगश कोण? हा बंगश, याचं नाव महम्मद खान, याच्या वडिलांचं नाव मलिक ऐन खान. हे जे होते ते कागजाई कारलाई नावाचे एक पठाणांची जात आहे. त्या जातीत त्यांचा जन्म झालेला होता, कागजाई कारलाई. आणि ही जी जात आहे ती अफगाणिस्तानातली. आता त्या अफगाणिस्तानामध्ये कोहट, कुर्रम किंवा पैवार असा तो प्रदेश आहे. त्या प्रदेशामधली ही जात. हा सगळा प्रदेश डोंगराळ आहे आणि अफगाणी भाषेमध्ये डोंगराळ प्रदेशाला बंगश म्हणतात, म्हणून त्यांचं नाव बंगश पडलं. हा धाडशी सैनिक होता, म्हणजे उत्तम सेनापती होता. सुरुवातीला सैन्याच्या टोळ्या जमवून आपल्या निरनिराळ्या राज्यामध्ये राजांना तो मदत करायला लागला, भाडोत्री सैनिक म्हणून, भाडोत्री सरदार म्हणून. त्यानंतर 1713 फरुखसिंह जो बादशाह होता त्याला गादीवर यायला बंगशनी मदत केली. फरुखसिंहने खुश होऊन त्याला 4000 स्वारांची मनसब दिली, नवाब ही पदवी दिली आणि बुंदेलखंडामधले 8 परगणे त्याला जहागीर दिले. पुढे महम्मद शाह बादशाह झाला. महम्मद शाह बादशाहनी त्याची मनसब 7000नी वाढवली, 4ची 7000 केली. 1726 महम्मद शाह बादशाहनी त्याला अलाहाबादचा सुभेदार नेमला आणि बुंदेलखंडाचा मुलूक हा अलाहाबादला लागून आहे. सुभेदार नेमताना त्याला कामगिरी सांगितली की छत्रसालांचा तू पूर्ण मोड कर, ते बुंदेलखंड जिंकून घे. ही कामगिरी सांगितल्यानंतर बंगश, आणि तो बुंदेलखंडाची त्याला चांगली माहिती होती, 8 परगणे त्याचे त्या बुंदेलखंडात असल्यामुळे चांगली माहिती होती. हा बंगश 3 फेब्रुवारी 1727 रोजी 16,000 घोडदळ आणि 16,000 पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन बुंदेलखंडावर चालून आला. यावेळी परिस्थिती अशी झालेली होती की छत्रसाल हे वृद्ध झालेले होते. त्यांचं वय 77 वर्षाचं झालेलं होतं. त्यांची जी 2 मुख्य मुलं होती, एक जगतराज आणि दुसरा हृदयशाह, ह्या दोघांमध्ये प्रॉपर्टीविषयी भांडण लागलेलं होतं. मला जास्त राज्याचा हिस्सा पाहिजे की तुला पाहिजे. आणि बंगश ज्यावेळी चालून आला त्यावेळी छत्रसाल तर वय झालेलं होतं, पण त्यांच्या वतीनं जगतराज लढत होता. ह्या हृदयशाहनी कसली मदत छत्रसालांना त्यावेळी जगतराजला केली नाही. आता ह्या बंगशच्या ताब्यामध्ये 750 चौरस मैलाचा प्रदेश होता. त्याच्या जनानखान्यामध्ये 2600 बायका होत्या. त्याला 26 कन्या होत्या आणि 26 पुत्र होते. त्याच्यामधले 16 जे आहेत ते लढाईमध्ये, नुसते 16 पुत्र लढाईत मारले गेले आणि 6 पुत्रांचा फक्त नैसर्गिक मृत्यू झाला. आणि मग बंगशनी सगळं छत्रसालांचं राज्य जिंकलं. त्यांना जैतपूरच्या किल्ल्यामध्ये कोंडलं. त्याने आश्रय घेतला तिथे. आणि डिसेंबर 1728 ते फेब्रुवारी 1729 असे 3 महिने छत्रसाल बंगशच्या नजरकैदेत होते. आता आपण जर जैतपूरला गेलो, खरं म्हणजे आपण बुंदेलखंडामध्ये त्याला जैतपूर म्हणत नाहीत, ऐतिहासिक कागदपत्रात नाव आहे, त्याचं नाव आहे बैलाताल. म्हणजे ते त्याला जैतपूर ते म्हणत नाहीत बुंदेली लोक, त्याला बैलाताल म्हणतात. बैलाताल का म्हणतात की जैतपूर हे गाव असं आहे, त्याच्या बाजूला किल्ला आहे आणि किल्ला आवाढव्य असा पसरलेला आहे. किल्ल्याच्या बाजूला, मागच्या बाजूला मोठाच्या मोठा तलाव आहे आणि तलावाला ताल म्हणतात. त्याला त्या तलावाचं नाव बैला आहे, त्यामुळे त्याला बैलाताल म्हणतात. आणि छत्रसाल ते कोंडले गेले. शेवटी बंगशने वेढा घातला. अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण जगणारच नाही आता. त्यावेळी कुटुंबासह छत्रसाल बंगशच्या स्वाधीन झाले. आपण जैतपूरला गेलो की जैतपूरच्या किल्ल्याच्या बाजूलाच एक मोठा महाल आहे. त्या महालामध्ये छत्रसालांना त्यांनी बंगशनी नजरकैदेत ठेवलेलं होतं. हे सगळं झाल्यानंतर बंगशनी काय केलं, बादशाहकडे परवानगी मागितली. ही तुम्ही सांगितल्यामुळे हे सगळं केलंय मी, हे शाही कैदी आहेत, यांना आणण्याची परवानगी मला द्या. आता बंगशनी एवढं मोठं यश मिळवलं, छत्रसालासारखा राजा, म्हणजे तो हे केला, त्याचं सगळं राज्य जिंकलं, केवढं मोठं त्याचं नाव झालं. आणि त्याच्यावर जळणारे लोक होते. म्हणजे बादशाहच्या दरबारांना मीर बक्षी जो होता, खान दौरान, त्याला बंगशचं यश नको होतं. अयोध्येचा सुभेदार जो होता सादत खान,
तोही बंगाशवर जळत होता, त्यालाही नको होतं. म्हणून त्यांनी बादशाहकडून 3 महिने परवानगीच मिळू दिली नाही. उलट या छत्रसालांना आतून त्यांनी कळवलं, ह्याला कसंही करून मार किंवा तुझ्या सुटकेचे प्रयत्न कर. आणि मग छत्रसालांना तो अवकाश मिळाला. छत्रसालांनी एक आयडिया काय केली की जैतपूरला म्हणजे सगळं बंगशचं सैन्य होतं ना, एवढ्या सैन्याच्या घराड्यात राहण्यापेक्षा त्यांनी बंगशला विनंती केली की होळीचा सण आता जवळ आलेला आहे आणि ही हवेली आम्हाला फार छोटी पडते, तर इथून जवळ सूरजमऊ म्हणून गाव होतं, तिथे मोठी हवेली होती. होळीचा सण खेळण्यासाठी आम्हाला तिथे जाण्याची परवानगी द्या. बंगशनी आडेवेडे घेत परवानगी दिली. ते हवेलीमध्ये ते गेले आणि तिकडे सगळे पहारे बसून टाकले. आणि इकडे छत्रसालांनी बाजीरावांना मत्तीचं पत्र पाठवलं. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, का मत्तीला जावं बाजीरावांनी छत्रसालाच्या? छत्रसालांनी कधी मराठ्यांना मदत केली? मराठ्यांच्या लढाईविषयी कधी सहानुभूती त्यांनी बाळगली? उलट मराठ्यांच्या विरुद्ध हे 1665 आले आणि लढले. पुढे सुद्धा मराठ्यांचा लढा ज्यावेळी चालू होता, औरंगजेब चालू नाही, कसली मदत छत्रसालांनी केली नाही. बाजीरावांनी एकाच झटक्यामध्ये सांगितलं असतं, बाजीरावांना हा सगळा इतिहास माहिती होता, पण तसं त्यांनी केलं नाही. कारण एवढा मोठा राजा तो आपली मदत मागतोय. आणि दुसरं असं की एक रोहिला तो तिथे येतोय, ह्यानं जर बुंदेलखंड जिंकला तर तिथे दुसरा रोहिलखंड तयार होणार. त्यामुळं बाजीराव ह्यावेळी कुठे होते? भंडारा, देवगड ह्या भागामध्ये ते खंडणी गोळा करण्यासाठी. आणि छत्रसालांचा जो मित्र होता लाल कवी, त्यानं छत्रसालांचा इतिहास लिहिणारं काव्य लिहिलेलं आहे, तर तो भेटायला आला. त्यानं विनंती केली. सरदारांचा विरोध होता, कारण ज्या मार्गाने बाजीराव जाणार होते तो मार्ग अपरिचित होता. तो मार्ग अत्यंत म्हणजे कठीण आणि डोंगराळ होता. त्या वाटेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती आणि भांडेर आणि मैकल अशा डोंगर रांगा त्या मार्गामध्ये होत्या, म्हणजे जीवाचे हालच. पण बाजीरावांनी लाल कवीला आश्वासन दिले की हो मी येत आहे. मग तुम्ही जे मगाशी ते दोहे हे केले ना, कारण काय थेटपणाने पत्र लिहिणं छत्रसालांना ते जरा संकोचाचं वाटल्यामुळं 100 दोह्यांचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. 2 दोहे तुम्ही सांगितले, आता तिसरा दोहा असा आहे की ग्राहने गजब करी गज को जो ग्रासे ऐ छुटर छडो नाही गयो हरिबलने. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नकराने जणू हत्तीला ग्रासला आहे, हरिकृपेशिवाय या संकटातून आता सुटका नाही. म्हणजे कुठल्या रूपात छत्रसाल बाजीरावांना बघत होते हा त्याचा हे आहे. आणि मग बाजीरावांनी तिथून गतिमान कूच केलं आपल्या सरदारांना घेऊन. कुठल्या मार्गाने गेले? भंडारा, देवगड, गडामंडला, पनागर, सिहार, खजुरी, शिकारपूर, विक्रमपूर, राजगड असे करत ते महोबाला आले. या भागात मराठे कधीच गेलेले नव्हते, कधीच गेलेले नव्हते, पूर्णपणे अपरिचित मार्ग. तो लष्कराच्या जाण्या येण्याचा मार्गच नव्हे. त्यामुळं बंगशला अपेक्षितच नव्हतं हे बाजीराव अशा मार्गाने येतील. आणि त्वरेने गेले बाजीराव. ज्यावेळी ते पोचले तिथे त्यावेळी सगळे बुंदेले जे चेपून गेले होते ते सगळे उठले आणि त्यांनी सूरजमावर हल्ला चढवून बंगाच्या लोकांना पिटाळून लावून आणि छत्रसालांना मुक्त केलं. आणि मग छत्रसाल आणि बाजीरावांची महोबाला भेट झाली. ज्या त्वरेने बाजीराव आले, ती त्वरा, ती गती, ती बघून छत्रसालांनी एक दोहा परत तिथं म्हटलेला आहे. ते असं म्हणतात की हाँ हाँ लक्ष्मी कहे ची कहे गजराज, पहले गोली लगत है पीछे होत आवाज. याचा अर्थ असा आहे की लक्ष्मीने कुठे जाता असा प्रश्न भगवंतांना विचारण्यापूर्वी आणि गजेंद्राने ची असा चित्कार करण्याच्या आज जशी बंदुकीची गोळी आधी जाते आणि आवाज नंतर होतो, तसे भगवान गजेंद्राच्या मदतीसाठी समोर येऊन उभे टाकले. आणि अशा पद्धतीने छत्रसालांनी त्यांचं स्वागत केलं. आणि मग ज्यावेळी हा बंगश गाफील, त्याला असं वाटलं सगळा प्रदेश जिंकलाय, सगळं राज्य जिंकलंय, आता काय. आणि तो म्हणजे निवांत होता. तो त्यानं आपल्या सैन्याला रजा दिलेली होती, सैनिक फारसं राहिलेलं नाही. आणि बाजीरावासारखा मोहरा अचानक तो दत्त म्हणून आल्यानंतर त्याची हांबेलंडी उडाली. म्हणजे त्याला तो जैतपूरच्या किल्ल्यात, ज्या किल्ल्यामध्ये छत्रसालाने त्यांनी कोंडलं होतं त्याच किल्ल्यामध्ये तो कोंडला गेला.
आणि छत्रसाल आणि बाजीरावांनी त्याला वेढा दिला. आता बापाच्या सुटकेसाठी त्याचा मुलगा जो होता ना बंगाशचा, त्याचं नाव होतं कायम खान. हा कायम खान मोठी फौज घेऊन आला. आता जैतपूर असं आहे, जैतपूरच्या बाजूला सुपा नावाचं एक गाव आहे. त्या सुपा गावामध्ये किल्ला आहे, तो बंगाशच्याच ताब्यात होता. कायम खान आला म्हणजे आधी सुप्याच्या किल्ल्यामध्ये आश्रय घ्यायचा, तिथं अजून बंगाशची शिबंदी होती आणि तिथून मग आपण जैतपूरवर हल्ला चढवायचा. पण तो येण्याच्या आतच मराठ्यांनी मोर्चेबंदी केली, त्याला वाटेतच गाठला सुप्याला आणि त्याची धुळदाण उडवून टाकली. त्यामुळं तो पराभूत झाला. आता बंगशला शरणागतीशिवाय मार्गच राहिला नाही. उन्हाळा जवळ आलेला. महाराजा छत्रसालांना विनंती केली, माणसं मरायला लागली बाजीरावांची. त्यांनी विनंती केली की महाराजजी मुझे जाने दीजिए. नाविलाजास्तव छत्रसालांनी परवानगी दिली. पण जाताना मस्तानीचं लग्न त्यांनी बाजीरावांशी केलं आणि 33 लाखांचा मुलूक, म्हणजे तिसरा मुलगा म्हणून 33 लाखांचा मुलूक बाजीरावांना दिला. ह्या नंतर बंग शरण आला. छत्रसालांनी कळूच दिलं नाही की बाजीराव निघून गेले म्हणून. शरण आला आणि त्यानं लिहून दिलं की परत कधी वाकडी वाट करणार नाही, मी बुंदेलखंडात येणार नाही. आणि त्यानं हे वचन पाळलं, पण तो आला नाही परत. आता या बुंदेलखंड स्वारीचे काय लाभ झाले? कसं होतं की बाजीरावांना विनंती केली त्यावेळी बाजीरावांनी कोणती पैशाची वगैरे बोलणी केलेली नव्हती. बोलणी केली आणि तिथे पण त्यांचे सरदार त्यांना मागे लागले होते की श्रीमंत तुम्ही मागा काहीतरी पैसे, पण त्यांनी स्वतः ते हे केलं नाही. छत्रसालांनी स्वतःच ती जहागीर दिली. पण एक लक्षात घ्या, ही जहागीर दिली तरी त्यांच्या बाजीरावांच्या हयातीमध्ये ती जहागीर मला मिळालीच पाहिजे अशा प्रकारचा स्वार्थी विचार किंवा दुराग्रह बाजीरावाने दाखवला नाही. नानासाहेबांच्या काळामध्ये ती जहागीर त्यानं ताब्यात घेतली. तर झालं असं की बंगाशला निघून जावं लागलं आणि ह्याच्यातून फायदा असा झाला, बुंदेले कायमचे मित्र झाले. दुसरं असं की बुंदेलखंडामध्ये लष्करी तळ निर्माण करण्यासाठी कायमची जागा मिळाली. बुंदेलखंड हा हिंदुस्थानचा मध्यवर्ती भाग आहे. तिथून हिंदुस्थानामध्ये हल्ले चढवणं बाजीरावांना सोपं झालं. तिसरं असं की मी मगाशी म्हणालो की बुंदेलखंड बाजीरावांमुळे वाचला, अन्यथा तो दुसरा रोहिलखंडच तयार झाला असता तिथे. अशा पद्धतीने ही बुंदेलखंडाची स्वारी बाजीरावांनी अतिशय तडफदारपणाने यशस्वी केली. बरोबर. म्हणजे बुंदेलखंडातल्या हिंदू लोकांनी खरं तर बाजीरावांचे काय तसं नाही. मी आता तिथे गेलो होतो बुंदेलखंडामध्ये, सगळीकडे फिरलोय, तिथल्या लोकांशी बोललोय. तर त्यांना काय बाजीराव मत्तीला आले ह्याच्याविषयी कृतज्ञता आहे, पण मस्तानी बाजीरावाला छत्रसालांनी दिली हे जरा मानायला ते म्हणजे त्यांना कमीपणाचं वाटतं. ती मुलगी ना छत्रसालांची, ती कमीपणाचं वाटतं. बरोबर. ते मस्तानी हा खूप मोठा विषय, जर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण त्याच्यानंतर एक घटना घडली, म्हणजे दीपसिंग नावाचा एक वकील होता जो जयपूर दरबारातला वकील होता. त्याला तो दिल्लीच्या बादशाच्या आदेशावरनं पहिले साताऱ्याला आला आणि तिथे सगळ्यांशी भेटला, सगळ्यांशी बोलला आणि तिथून मग तो हैदराबादला निजामाकडे गेला. त्याचं एक वाक्य, म्हणजे निजामाने त्याला काही प्रश्न विचारले की त्यांनी विचारलं की बरं, शाहू राजे ज्याला अतिशय मान देतात असा कोण मातब्बर सरदार तुमच्या नजरेस आला? तर दीपसिंगनी सांगितलं की बाजीराव पेशवे यांचं नाव मर्दुमकीत सर्वात अव्वल आहे. पुढे ते विचारते, सगळ्यात मातब्बर, पोक्तकार, साहेब तरतूद असा राजा मेहरबान, गिराबार असा कोण माणूस तुम्हाला आढळला? तो म्हणतो की एक बाजीराव पेशव्याशिवाय सत्यवचनी, प्रामाणिक, पोक्तकारी अथवा चलन साहेब फौज दुसरा कोणी दिसत नाही. पुढे निजाम त्याला म्हणतो की पेशव्यास गुरुरी फार झाली आहे, त्याचं एक वेळ पारिपत्य करणं जरुरी आहे. दीपसिंग त्याला उत्तर देतो की मी खात्रीने सांगतो, मनात आणलं तर ते म्हणजे बाजीराव 1 लाखांची फौज ते सहज उभी करू शकतात. एवढी ताकद होतीच. सर, हे बाजीरावांबद्दल आणि छत्रसालांनी बाजीरावांनाच का निवडलं? त्याचं कारण असं आहे की नुकताच पालखेडला विजय मिळवला होता 1728 मध्ये. निजामासारखा मातब्बर शत्रू मोडला होता आणि इकडे माळव्यामध्ये घुसून ते दयाबहादर आणि गिरीधर बहादर मारलेले होते. सगळ्या म्हणजे भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये बाजीरावांचं नाव गाजत होतं. म्हणून आशेचा किरण छत्रसालांना बाजीरावामध्ये दिसला. नक्कीच सर, छत्रसालांना ते दिसला, सवाई जयसिंगांना दिसला, सवाई जयसिंगाचे वकील दीपसिंग ज्याचा आपल्याशी काही संबंध होता त्याला दिसला, पण आपल्याचकडच्या लोकांना बाजीरावांबद्दल
त्यांच्या कर्तृत्वाबद्दल किंवा त्यांच्याबद्दलच एक म्हणा की अनास्था होती आणि त्याच्यातनं पुढे गृहकलह वाढत गेला आणि शेवटी असं झालं की स्वराज्याचा पेशवा आणि स्वराज्याचा सेनापती हे समोरासमोर आले आणि त्यांच्यातच युद्ध घडलं. त्या दबईच्या लढाईबद्दल सर तुमच्याकडनं सांगा. कसं आहे, तुम्ही म्हणालात ते खरं आहे की घरचा माणूस घरच्यांना कधीच मोठा वाटत नाही. आणि दुसरं असं आपण बघतो, प्रसिद्ध अशी मंदिरं असतात, त्या मंदिराच्या दर्शनाला, त्या देवताच्या दर्शनाला लांबून लांबून लोक येत असतात. तर त्या मंदिराच्या शेजारी जी माणसं असतात राहणारी, त्यांना तेवढा श्रद्धाभाव त्या देवाविषयी नसतं, हे स्वाभाविक आहे. तो घरचा माणूस त्यांना मोठा वाटत नव्हता. आता दाभाडे आणि ती जी दभईची लढाई आहे, दाभाडेंचा थोडा इतिहास असा आहे की दाभाडे हे अत्यंत पराक्रमी आणि शूर असं हे घराणं आहे, म्हणजे प्रतिष्ठित घराणं आहे मराठ्यांच्या ह्याच्यामधलं. दाभाड्यांचा उत्कर्ष जो झाला तो दाभाड्यांचे, खंडेराव दाभाड्यांचे जे वडील होते एस जी दाभाडे, ते राजारामांच्या सेवेमध्ये होते, राजाराम महाराजांच्या. राजाराम महाराज आणि ताराराणी याच्यामुळं दाभाड्यांचा उत्कर्ष झाला. ह्या दोघांनी त्यांना खानदेश बागलाण इथे जागीर दिली. पुढे 1705 पासून कर्तबगार होते खंडेराव दाभाडे. त्यांनी गुजरातमध्ये स्वाऱ्या सुरू केल्या आणि गुजरातमध्ये आपला प्रभाव त्यांनी निर्माण केला. त्यानंतर 1716 खंडेराव दाभाड्यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनापतीपद दिलं आणि गुजरातची चौथाई आणि सरदेशमुखी तो प्रांत त्यांना देऊन टाकला. आता कसं आहे, वाटणी अशी झाली होती की गुजरात दाभाड्यांना आणि माळवा पेशव्यांना, दोघांनी एकमेकाच्या प्रदेशात जायचं काही कारणच नव्हतं. पण चिमाजी अप्पांनी आणि बाजीरावांनी गुजरातवर आक्रमण सुरू केली आणि ही गुजरातवर आक्रमणं ही खंडेराव दाभाड्यांच्या काळामध्ये थोडी झाली. पण काय होतं की खंडेराव दाभाडे हे जसे एक शूर सेनापती होते, तसेच एक म्हणजे काय म्हणतात त्याला, विचारी, विवेकी, मुत्सद्दी असे तो एक स्टेट्समॅन ज्याला म्हणतात तसे होते. त्यामुळे त्यांना कळत होतं की संघर्ष किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, हे त्यांना कळत होतं. काय झालं की 1726 चिमाजी अप्पांना अर्धा वसूल गुजरातचा शाहू महाराजांनी दिला. दाभाडे नाराज झाले. त्यावेळी परत शाहू महाराजांनी ऑगस्ट 1727 तो वसूल पूर्ण दाभाड्यांना दिला. 27 सप्टेंबर 1729 रोजी खंडेराव दाभाडे वारले आणि कारभार जो आहे सेनापतीपदाचा तो त्यांचे चिरंजीव त्र्यंबकराव दाभाडे आणि त्र्यंबकरावांच्या मातोश्री उमाबाई यांच्याकडे आला. हे दोघं मिळून सेनापतीपदाचा कारभार करायला लागले. चिमाजी अप्पांनी परत डिसेंबर 1729 गुजरातवर आक्रमण केलं आणि तिथला जो सुभेदार होता मोगलांचा, त्याचं नाव होतं सर बुलंद खान, त्याच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून 23 मार्च 1730 रोजी त्याला असा तह करायला भाग पडला की गुजरातची सगळी जी वसुली आहे ती चिमाजी अप्पांनी पेशव्यांना मी देईन. आता दाभाडे गप्प बसणं शक्यच नव्हतं, हे ट्रेसपास अतिक्रमण होतं ना. त्यामुळं त्र्यंबकरावांनी शाहू महाराजांकडे तक्रार केली. आता शाहू महाराजांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्यांनी फार काही लक्ष दिलं नाही. आता शाहू महाराज असे का करत होते, त्याचं एक कारण आहे. कारण दाभाड्यांची जी निष्ठा होती ती तळ्यात मळ्यात अशी निष्ठा होती. ज्या कोल्हापूरच्या ताराराणींनी आणि राजाराम महाराजांनी आपल्याला महत्पदी चढवलं, त्यांच्याविषयी त्यांना प्रेम वाटणं किंवा जिव्हाळा वाटणं स्वाभाविक होतं. ताराराणीनंतर संभाजीराजे आले, राजेशबाई आले, त्यांच्याविषयी त्यांना प्रेम होतं. शाहू महाराजांना साहजिकच असं वाटायचं, अरे हे दुहेरी निष्ठा ठेवतात. त्यामुळं दाभाड्यांविषयीचा भरोसा त्यांना वाटत नव्हता. बाजीराव मात्र राज्याचा आधार ठरलेली, त्यांचा त्यांना भरोसा वाटत होता. आता काय झालं होतं की पेशवे का घुसले. पेशव्यांचं म्हणणं होतं बाजीरावांचं की तुम्ही असे एक एक प्रांत तुम्ही असे वाटून देऊ नका.
त्यामुळं स्वतंत्र होण्याची प्रवृत्ती ह्या सरदारांमध्ये वाढते. माळवा तुम्ही मला दिलात ना, नाही दाभाडे आणि मला मिळून द्या. गुजरात दाभाड्यांना दिलात ना, गुजरातमध्ये मी आणि दाभाडे असे हे करतो. म्हणजे एका सरदाराचं दुसऱ्यावर नियंत्रण राहील. म्हणजे सरदार कसं झालं होतं, त्यांना प्रांत वाटून दिल्यामुळं ते स्वतंत्र राज्य झाल्यासारखेच झाले होते. आणि छत्रपतींना सुद्धा न जुमाडण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये वाढलेली होती. आता बाजीरावांच्या कालावधीमध्ये शाहू महाराजांनी दाभाड्यांशी केलेला, उमाबाईंशी वगैरे त्र्यंबकरावांशी केलेला पत्रव्यवहार आहे. वारंवार महाराज लिहित आहेत की तिला वसूल पाठवा. वसूल म्हणजे चौथाईमधली सरदेशमुखी आणि चौथाईमधली जी राजबाबती आहे 25% ती पाठवायला महाराज सांगतात. दाभाडे लक्ष देत नाहीत, असा हा प्रकार होता. त्यामुळे स्वाभाविक आहे दाभाड्यांपेक्षा बाजीराव त्यांना जवळ वाटत होते. आता ती काय होतं माहिती आहे का, पेशव्यांनी फौज वाढवली. या फौजेचा खर्च तर केला पाहिजे. माळव्याचा जो महसूल आहे तो घेतला की तो शिंदे, होळकर आणि पवारांना द्यावा लागायचा. कारण त्यांच्या फौजा होत्या, त्याचा खर्च भागायला पाहिजे होता. आणि त्यांना माळवा सगळा सांभाळायचा होता आणि उत्तरेकडचं राजकारणही सांभाळायचं होतं. बाजीरावांना स्वतः सगळा महसूल घेता येत नव्हता. म्हणजे 80% महसूल ते त्यांना द्यायचे आणि 20% ते कसे तरी भागवायचे. पण ह्यांना फौज वाढवावी लागल्यामुळं त्यानं मग कुठून महसूल घ्यायचा, म्हणून ते गुजरातमध्ये हात मारायला लागले. म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला, आर्थिक नळ भागवण्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये स्वाऱ्या सुरू केल्या. हे सगळं निजाम बघत होता. पालखेडला बसलेला दणका तो विसरला नव्हता. अरे फार चांगली संधी आली आता. त्यानं लगेच दाभाड्यांना चिथवलं. त्र्यंबकरावांना लढतो, सगळे तुझ्या मागे आहेत, एकदा त्या चित पाहून ब्राह्मणाचा मोड कर. तिकडे शंभूराजांना, संभाजीराजांना चिथवलं. मागे प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून काय झालं, तिकडे दाभाडे उठला, इकडे तू उठ, घे त्या शाहूचं राज्य. तिकडे संभाजीराजांना त्यानं उठवलं. आणि दाभाड्यांना म्हणजे त्यांनी छत्रपतींना विनंती केली होती, पण छत्रपतींनी लक्ष दिल्यामुळे निजाम जवळचा वाटायला लागला आणि निजामाच्या ते जाळ्यात फसत चालले ते. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे वारणा नदीकाठी शाहू महाराजांनी खूप समजावायचा प्रयत्न केला संभाजीराजांना, पण ते काय ऐकायला तयार नव्हते. म्हणून श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींना पाठवून वारणा नदीकाठी संभाजीराजांचा सडकून त्यांनी पराभव केला. स्वतःचा राणीवसा टाकून संभाजीराजांना पन्हाळ्याला पळून जावं लागलं. ह्या निजामाच्या ज्या चाली आहेत, हे जे कारस्थान आहेत, ह्याचं वर्णन म्हणजे पेशव्याचे एक वकील आहेत, निजामाच्या दरबारात त्यांनी पत्र पाठवलं. 1 नोव्हेंबर 1730 हे पत्र आहे. काय वर्णन करतात बघा ते. नवाब सरसावून बसून जाब दिला की, म्हणजे निजाम म्हणाला, मजला संभाजीची शिरचोट. शिरचोट म्हणजे लकडा, तगादा आहे सारखा, मला राजा कर, मला राजा कर. एक वेळ राज्य बैसवावे, ह्याला एकदा बसवावं व शाहूस मोडावे. अनायसे मनसुबा फोकटा फोकट आला आहे. घरात कलह लागून जो मोडेल तोच उणा झाला. आपले काय गेले, ही विचार करण्याची पद्धत आहे. ऐसे बोलीला नवाबाने, म्हणजे ही माणसं कशी कारस्थान करत होती बघा, हे सगळे दाभाडे, कंठाजी, कदमबांडे. नवाबाने उमाबाई व कंठाजी कदमबांडे यांची पत्रे आली तेव्हा विचार केला की हे काही कवडी मागत नाहीत, फुकाचा आश्रय मात्र नवाबाचा असावा, म्हणजे प्रधानपंतास युद्ध करून मोडू. राजा शाहूचे राज्य बुडाल्यावर संभाजी राजांना राज्य स्थापून त्र्यंबकरावाला सेनापती व कंठाजी कदमबांडेला सरलष्करपद द्यावे, ऐसे कित्येक प्रकारे बांडे व दाभाड्यांची बोली आली होती. याचा अर्थ असा आहे, दाभाडे, कदमबांडे हे बाकीचे सगळे मराठा सरदार निजामाने उठून बसवले. कट असा होता, शाहू महाराजांना काढायचं. हे पहिली गदा शाहू महाराजांवर, तिथे संभाजीला बसवायचं. आणि शाहू महाराज गेल्यानंतर सेनापती हा त्र्यंबकरावला करायचा संभाजीराजांचा, आणि कंठाजी कदमबांडेला सरलष्कर करायचं. इकडे शाहू महाराज गेले आणि ज्याच्या आधाराने हा बाजीराव उड्या मारतोय तो बाजीरावही संपला. म्हणजे बाजीरावांना मग युद्धामध्ये त्यांना मोड करायचा, एक तर त्यांना पराभूत करायचं, कैद करायचं, ठार मारायचं, काय असेल ते असेल, असा तो मोठा आणि व्यापक कट होता. थोडक्यात सांगायचं तर शाहू महाराजांचं राज्य
दुसऱ्यांदा निजामाने पणाला लावलेलं होतं, त्यांचं छत्रपतीपद आणि राज्य. आता शाहू महाराजांचा धोका लक्षात आला. त्यांनी काय केलं, दाभाडे नाराज आहेत आणि ही निजामाला मिळू नये म्हणून 15 डिसेंबर 1730 रोजी संपूर्ण गुजरातचा वसूल चिमाजी अप्पांना दिलेला तो काढला. सगळा वसूल त्यांनी दाभाड्यांना दिला. त्यांनी दाभाड्यांना बोलावलं, या साताऱ्याला चर्चा करू. पण दाभाडे फार पुढे गेलेले होते. कसं असतं माहिती आहे का, की जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिरेक नसावा. कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये राजकीय माणसाला तर ही जाण असणं अत्यंत आवश्यक आहे. राजकारणामध्ये कसं असतं माहिती आहे का, बऱ्याचदा तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अपेक्षाभंगाचं दुःख तुम्हाला सहन करावं लागतं. पण त्या दुःखातून सुद्धा तुम्ही बाहेर आलं पाहिजे. दुसरं असं की या दुःखातून तुम्ही संतुष्ट आहात असं संतुष्ट राहिलं पाहिजे. किंवा राजकारणामध्ये दाखवण्याला फार महत्त्व आहे. मी संतुष्ट आहे असं तरी दाखवलं पाहिजे. दुसरं आणखी एक आहे की राजकारणामध्ये भराभर वर जात आहेत. शिखरावर फार काळ तुम्हाला राहता येत नाही, पण टिकून राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्ही शिखरावरून कोसळलात तरी तुम्ही स्वतःला सावरू शकता. पण एकदा धनी जो असतो किंवा श्रेष्ठी ज्याला म्हणतात त्याच्या नजरेतून तुम्ही उतरलात तर ती सावरणं ही गंमत नसते. हा एक शेर आहे, असा आहे की गमो आलम को बदलना कोई मजाक नाही. हे दुःखाचा दौर जो असतो ते बदलणं ही गंमत नसते. गमो आलम को बदलना कोई मजाक नहीं, खुशी के सांचे में ढलना कोई मजाक नाही. म्हणजे परत स्वतःला संतुष्ट करणं किंवा दाखवणं असं ही गंमत नसते. जो कोहसार गिरे फिर भी संभल जाते हैं. कोह म्हणजे पर्वत, सार म्हणजे शिखर. म्हणजे पर्वताच्या शिखरावरून खाली गडगडत आलेला एखाद्या वेळी सावरू शकतो स्वतःला. जो कोहसार गिरे फिर भी संभल जाते हैं, नजर से गिर के संभलना कोई मजाक नाही. तुम्ही एकदा नजरेतून उतरलात म्हणजे त्यांच्या त्या श्रेष्ठीच्या किंवा धन्याच्या, परत तुम्ही सावरू शकत नाही. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून वर्तावे, हठनिग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. दाभाड्यांचा हा विवेक हरवला. राजालाच त्यांनी जुमावलं नाही. ते निजामाकडे, निजाम त्यांना मोठा वाटायला लागला. आता हे असं का होत होतं? शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व थोडंसं विचार करण्याचा भाग आहे. महाराजांना ऐतिहासिक कागदपत्रामध्ये पुण्य श्लोक असं म्हटलेलं आहे. आणि महाराज दयावंत होते, क्षमावंत होते. आपण जसे आहोत तसेच आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा संतुष्ट राहिली पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, ही त्यांची सद्वासना होती. आणि दुसरं त्यांचं एक असं हे होतं की माणसांची पारख चांगली असल्यामुळं अनेक माणसं त्यांनी पुढे आणली. त्या माणसांच्या कर्तृत्वाला त्यांनी कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिलं. आता साधी माणसं आहेत काही, कान्होजी आंग्रे, बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, खंडेराव दाभाडे, त्र्यंबकराव दाभाडे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे. अहो ह्या लखलखत्या तलवारी आहेत. प्रत्येकाची कुवत किंवा योग्यता एक स्वतंत्र राज्य उठवावं अशी ही कुवत होती. पण या तलवारी पोटात घेणारा अजस्र म्यान म्हणजे शाहू महाराज. ह्या सगळ्या लोकांना त्यांनी सांभाळून घेतलं. पण होतं काय माहिती आहे का, राजकारणामध्ये माणसाचा चांगुलपणा जो आहे तो लोक दुबळेपणा समजायला लागतात. ज्याचं उपद्रव मूल्य जास्त आहे त्याला राजकारणामध्ये किंमत द्यायला लागते किंवा किंमत मिळते. तर एक संस्कृत श्लोक असा आहे, एका क्षमावंतम दोषो द्वितीया नोपपद्धते येदेन क्षमया युक्तम शक्तम मन्यते जना. म्हणजे क्षमावान माणसाच्या ठिकाणी दुसरा कुठलाही दोष नसतो, एकच दोष असतो, तो हा की नेहमी क्षमा करीत गेल्यामुळे लोक त्याला अशक्त समजू लागतात. त्र्यंबकरावांना महाराज अशक्त वाटायला लागले, पण त्यांनी बाजीरावांच्या रूपामध्ये एक सिद्धास्त खड्ग सज्ज करून ठेवलेला याची त्यांना कल्पना नव्हती. ते निघाले पुढे. आणि ज्यावेळी दाभाडे येत नाहीत हे बघितलं त्यावेळी, आणि मी सगळा गुजरातचा वसूल दिला तरी ते येत नाहीत, फार पुढे गेलेले आहेत हे महाराजांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी बाजीरावांना सांगितलं की दाभाड्यांना समजूत घालून तुम्ही परत घेऊन या. बाजीराव निघाले, म्हणजे पुण्यावरून फौज घेऊन निघाले. 10 ऑक्टोबर 1730 रोजी ते निघाले. त्यांचा हेतू लढायचा नव्हता,
त्यांचा हेतू निजामाला दाभाड्यांनी मिळू नये, त्यांना त्याच्यापासून रोखण्याचा होता, समजूत घालून महाराजांकडे आणण्याचा होता. पण जसजसे ते पुढे जायला लागले तसतसं त्यांच्या लक्षात यायला लागलं की हा कट फार मोठा आहे, कटाची व्याप्ती फार मोठी आहे, खुद्द छत्रपतींचं राज्य आणि छत्रपती इथे पणाला लागलेले आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये समजूत घालणं वगैरे हे सामोपचाराचे मार्ग काही कामाचे नाहीत. त्यामुळं त्यांनी युद्धाची तयारी केली आणि ते पुढे गेले. ते गुजरातमध्ये गेले. अहमदाबादला जाऊन तिथला जो सुभेदार होता मुघलांचा अभयसिंग, त्याच्याशी त्यांनी तह केला. तिथून ते सावळीला आले, म्हणजे जवळच आहे तिथून सावळीला आले. आणि त्र्यंबकराव दाभाडे फौज वगैरे घेऊन आले. तिकडे निजामाचं काय चाललं होतं, दाभाड्यांना तर चिथवलं, निजामाने आश्वासनही दिलं दाभाड्यांना मी मदत करतो. पण त्याला एकट्याच्या जोरावर मदत करणं ती जरा थोडं ॲकवर्ड वाटायला, कारण मागे अशा पद्धतीने हे केल्यामुळं म्हणजे त्याला दरबारामध्ये जरासं झापलं बिपलं होतं. माळव्याचा सुभेदार त्यावेळी मोहम्मद खान बंगश होता. हा त्याला गळ्यात घेऊन पडायला लागला. तो नर्मदेच्या काठी गेला, तिथे बोलणी झाली. बंगश 8 दिवस बोलणी चालली. बाजीरावांच्या लक्षात आलं, अरे हा बंगश एकवटणार, निजाम एकवटणार, ही दाभाडे एकवटणार, त्याच्या आधीच काहीतरी केलं पाहिजे. आणि निजामाने दुसरं काय केलं, त्यानं 3 सरदार पाठवले, पठाण सरदार. एक मुमिन यार खान, दुसरा गोरे खान आणि तिसरा गैब खान. आणि त्यांच्या हाताखाली 5000 कडव्या पठाणांची फौज ही दाभाड्यांच्या मदतीला पाठवली. दाभाड्यांचं सगळं सैन्य मिळून 45,000 सैन्य होतं आणि हे 5,000, असं 50,000 सैन्य होतं. बाजीरावांकडे अवघं 25,000 सैन्य होतं. शाहीर मल्हारदास नावाचा एक शाहीर आहे, त्यानं दाभाड्यांवर पोवाडा लिहिलेला आहे डभईच्या लढाईवर. त्यामध्ये सरदारांची नावं दिलेली आहेत. ज्यावेळी डभईला सदर बसली, म्हणजे त्यांची विचारविनिमयासाठी, जवळजवळ 25 ते 30 सरदार मोठे मोठे दाभाड्यांचे आहेत. आणि या दोघांची युती तोडण्यासाठी बाजीराव झपकन ते डभईला आले, कारण दाभाडे निजामाला मिळायला निघाले होते. तिथेच रस्ता रोखला त्यांनी. 1 एप्रिल 1731 रोजी ही लढाई झालेली आहे. खरं तर ती लढाई 28, 29, 30 मार्च अशी करत करत ती लढाई झालेली आहे. आणि बाजीरावांकडे सर यावेळेस कोणी मोठे सरदार त्यांच्याबरोबर नव्हतेच ना. शिंदे आणि होळकर माळव्यात होते, कारण बंगश त्यांच्या मागे लागला होता आणि बंगशच्या मागे ते लागलेले होते. मोठे सरदार नसताना सुद्धा ही लढाई ते बाजीराव लढले. आणि काय झालं की 28-29 पासून चकमकी सुरू झाल्या. बाजीरावांनी इथे सुद्धा डावपेच लढवलेले. सगळी फौज जी दाभाड्यांची आहे त्याच्याशी त्यांनी सामना दिला नाही. हळूहळू मागे सरत आले. ते मागे सरकले की त्र्यंबकरावांचा उत्साह वाढला आणि ते उत्साहाच्या भरात पुढे आले. त्यामुळं टप्प्याटप्प्याने फौज मागे राहत गेली. आणि बरोबर डभईपासून 3 ते 4 किलोमीटरवर थुवाई नावाचं एक गाव आहे. थुवाई ही डभईची लढाई म्हणतात, पण ती थुवाईची लढाई. तर त्या थुवाईला त्र्यंबकराव चालून आले. फौज कमी होती, मागच्या बाजूला होती, अजून फौज येणार होती. त्याच्या आत बाजीरावाने हल्ला चढवला. घमासान लढाई झाली. अत्यंत शौर्याने त्र्यंबकराव लढले, त्यात काही शंका नाही. म्हणजे हत्तीवर बसून ते शरसंधान करत होते. ती अंगुली त्राण फाटून हाताची कातडी सुद्धा निघून गेली होती. हत्तीला त्याने ठाणबंद केलं होतं साखळ्या लावून, तो पळून जाऊ नये म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये ती लढाई झाली. आणि शेवटी काय झालं की बंदुकीची गोळी कानशिलात लागली आणि त्र्यंबकराव दाभाडे मारले गेले. आता उमाबाईंनी आरोप केला पेशव्यांनी माझा लेक मारला म्हणून. पण खरं काय होतं माहिती आहे का, कोणी मारलं त्र्यंबकरावांना? त्र्यंबकरावांचे मामा म्हणजे उमाबाईचे बंधू भाऊसिंग ठोके जे आहेत, त्यांच्या एका स्वाराने गोळी घातली आणि ती मारली. बाजीरावांनी ते त्यांचं प्रेत हत्तीवर जसं तसं घालून ते पाठवून दिलं. लढाई जिंकली, पण बाजीराव अडचणीत होते. का अडचणीत होते? त्र्यंबकराव मारला गेल्यामुळं संपूर्ण दाभाड्याची फौज चवताळली आणि तिकडून निजाम वेगाने
म्हणजे त्याला आता संधी सापडली, वेगाने तो निघाला होता. सुरुवातीला त्यानं काय केलं माहिती का, मराठ्यांमध्येच लावून द्यायचं, आपली फौज वापरायची नाही. पालखेडला तो त्याला दणका बसला होता. त्यामुळं ते आधी प्रयोग केला त्यानं, पण दाभाडेच मारले गेले. त्यावेळी बाजीरावांना नष्ट करण्यासाठी तो चालून निघाला. निजाम सुरतेपर्यंत आला. बाजीरावांना त्याला झोकांडी देऊन, म्हणजे दमणजवळ एक लढाई झाली म्हणजे बाजीरावांची त्याची, पण त्याला चकवून बाजीराव परत आले. आता ह्या लढाईचा वृत्तांत सांगताना निजामाने एक पत्र लिहिलेलं आहे. अब्दुल नबी खान म्हणून त्याचा एक पक्षपाती सरदार आहे, त्याला त्यानं पत्र लिहिलं. त्यामध्ये बाजीरावांना तो ज्या शिव्या देतो त्या अगदी हे आहेत. तो म्हणतो, तिरीह रोजगार म्हणजे फुटक्या नशिबाचा, शक्की म्हणजे निर्दयी, रुबाह तीन तान म्हणजे कोल्ह्याच्या वृत्तीचा, हे फारसी शब्द आहेत. रुबाह तीन तान म्हणजे कोल्ह्याच्या वृत्तीचा. म्हणजे अशा पद्धतीनं बाजीरावांची तो संभावना करायचा. मराठ्यांचा पत्रव्यवहार जर बघितला तर कुठेही असे अपशब्द तुम्हाला वापरलेले दिसत नाहीत. शेवटी संस्काराचा फरक आहे. आता ह्या डभईच्या लढाईचा परिणाम काय झाला? एक तर शाहू महाराजांचं छत्रपतीपद वाचलं, तख्त वाचलं. प्रश्न बाजीरावांचा नव्हताच, शाहू महाराजांच्या अस्तित्वाचा होता. आणि निजामाने केलेलं हे दुसरं कारस्थान हे बाजीरावाने हाणून पाडलं. दुसरा परिणाम असा झाला की दाभाड्यांचा जो गुजरातचा वसूल आहे तो निम्माच शाहू महाराजांनी दिला. निम्मा बाजीरावांना सांगितलं की निम्मा वसूल करून तुम्ही दरवर्षी सरकारी खजिन्यामध्ये तुम्ही भरायचा. संदेश असा गेला, हे उपद्व्यापी सरदार जे होते त्यांचा संदेश असा गेला की माणूस कितीही मोठा असो, सेनापती असला तरी राजा त्याची गय करत नाही, हा संदेश गेला. इथून दाभाड्यांना उतरती कळायला लागली. ते पिलाजी गायकवाडांचं वर्चस्व वाढत गेलं आणि पेशवे आणि दाभाड यांच्यातलं वैरही वाढलं. या वैराचा परिणाम असा झाला पुढे की दाभाडे क्षीण होत गेले. नानासाहेबांनी पुढे दाभाड्यांची सत्ता गुजरातमधून घालवली आणि पिलाजी गायकवाडाला नमवून निम्म्या गुजरातचा वसूल नानासाहेबांनी घेतला. उदाजी पवार जे होते, कोण कोण सामील झालं होतं? उदाजी पवार, कंठाजी कदमबांडे, चिमणाजी दामोदर, आनंदराव पवार, ही सगळी मराठा मंडळी सामील झाली होती. कारण त्यांनाही चेतवलं होतं निजामाने, अरे या चितपावनाला ठोका, याचा एकदा पराभव करा, तुम्ही सगळे मराठे एक व्हा. आणि ती सगळी वेड्यासारखे ते जमले. उदाजी पवार कैद झाले, चिमणाजी दामोदर कैद झाले, आनंदराव पवार जखमी होऊन पळाले, जावजी दाभाडे आणि मालोजी पवार ही दाभाड्यांचे मोठे सरदार मारले गेले. पिलाजी गायकवाड पळून गेले, पण त्यांचा मुलगा जो होता संभाजी गायकवाड तो लढाईमध्ये मारला गेला. इतकं नुकसान त्यांना सहन करावं लागलं आणि नंतर उदाजी पवारांचं नशीब बुडालं. अशा पद्धतीनं बाजीरावांनी ही डभईची लढाई केली. डभईची लढाई हा पेशव्यांच्या वर्चस्वाचा जो इतिहास आहे त्याच्यामधला एक मैलाचा दगड ठरलेली ही लढाई आहे. इथूनच पुढे म्हणजे दाभाड्यांचं वर्चस्व कमी होत गेलं. ही लढाई टाळण्यासाठी पण बाजीरावांनी खूप प्रयत्न, प्रत्येकाला म्हणजे इव्हन उदाजी पवारांना तर त्यांच्या छावणीत जाऊन त्यांना भेट दिली, त्यांची माफी मागितली, सगळं त्यांनी करून बघितलं, पण तरी ते काही ती लढाई टाळता आली नाही त्यांना. नाही, उदाजी पवार हा एक शक्तिशाली माणूस होता आणि बाजीरावांनी त्यांचं महत्त्व ओळखलं होतं आणि त्यांना माळव्याचा पूर्ण अधिकार त्यांनी दिलेला होता. पण काय झालं की त्यांच्या लक्षात आलं की एखादा माणूस जर मोठा आपण इतका केला तर उद्या तो डुईजड होतो, आपल्याला राज्यकर्ता हा विचार करतोच. म्हणजे त्यांनी मग मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदेला पुढे आणलं आणि उदाजींना सांगितलं की थोडा वाटा त्यांना द्या. उदाजींना ते मान्य नव्हतं. ते म्हणायचे की पेशव्याच्या बरोबरीने माळव्याचा वाटा मला मिळाला पाहिजे आणि ह्यांचा खर्च पेशव्याने आपल्या ह्याच्यातून भागवा, मी कशाला देऊ. तर उदाजींची समजूत घालण्यासाठी बाजीराव गेलेले होते. सेंद्रियाच्या घाटामध्ये गेले आणि उदाजींच्या समोर त्यांनी आपली पगडी काढून ठेवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की हे स्वराज्याचा हा उद्योग आहे, हा काय तुमच्या आणि आमच्या स्वार्थाचा उद्योग नाही आहे. जे तुम्हाला मिळतं आहे त्याच्यामध्ये संतोष माना. तर त्यांनी ऐकलं नाही. त्यावेळी मल्हारराव होळकरांना राग आला. त्यांनी बाजीरावांचा हात धरला आणि ते म्हटले, उठा श्रीमंत, ही एक कुणबट नाही आलं तर आपलं कार्य अडणार आहे काय. कुणबट म्हटल्याचा उदाजीरावांना फार राग आला. त्यावेळी मल्हाररावांनी सांगितलं की कुणबट नाही तर काय, म्हटलं मराठा असा असतो का, म्हटलं
म्हणजे स्वराज्यापेक्षा मराठ्याला स्वतःचा स्वार्थ प्रिय आहे. हा एक प्रसंग घडला होता. त्यानंतर यांनी असा प्रकार करून स्वतःचं नशीबच उडवून घेतलं आणि आनंदराव पवारांना मग हाताशी धरलं, त्यांचेच बंधू. आणि बाजीरावांनी आपलं कार्य पुढे नेलं. हा जो विषय आहे तो खूपच मोठा आहे आणि तो महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्याला मध्ये कुठे थांबवणं हे योग्य नाही. पूर्ण डिटेलमध्ये चर्चा करणंच हे योग्य आहे. पण आपण हा भाग इथे थांबू आणि पुढच्या भागात परत कंटिन्यू करू. त्याच्यामुळे इथे थांबूया. थँक्यू.